नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। पीडित शेतकरी कुमार धीरज तिवारी यांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी तूर्त स्थगित। खासदार बाळामामा म्हात्रे यांचे पुत्र सुमित म्हात्रे व तहसीलदार परमेश्वर कासोळे यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण मागे घेण्यात आले। शहापूर महसूल विभागाकडून न्याय मिळत नसल्याने मेटाकुटीला आलेले खर्डी औद्योगिक क्षेत्रातील पीडित शेतकरी कुमार धीरज मुन्नाप्रसाद तिवारी यांनी न्यायासाठी महसूल विभागाच्या होत असलेल्या चालढकली विरोधात 16 फेब्रुवारी पासून शहापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। तिसऱ्या दिवशी उपोषणकर्ते शेतकरी कुमार धीरज मुन्नाप्रसाद तिवारी तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्याशी तहसीलदार परमेश्वर कासोळे व पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांची बोलणी फिसकटल्याने आज चौथ्या दिवशी देखील उपोषण सुरूच होते। परंतु आज सायंकाळी भिवंडी लोकसभा खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांचे प्रतिनिधी म्हणून सुमित म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ तिवरे, शिवसेना शहापूर तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे, रमाबाई ब्रिगेड महिला संघटना अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड यांच्या मध्यस्थीने तसेच तहसीलदार परमेश्वर कासोळे आणि पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने तूर्त आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे। चर्चेदरम्यान तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्रांतांच्या सुनावणीत मौजे वरसकोल येथील सर्वे नंबर 72-5 या सातबाऱ्यावर कैलासवासी मुन्नाप्रसाद श्यामसुंदर तिवारी यांच्या वारसांची नावे सातबारावर नोंद करून देतो। तसेच सर्वे नंबर 4-1 चा सातबारा हा MIDCच्या मालकीचा पूर्णपणे झाला आहे। त्यामुळे आपल्या नंतर झालेल्या दोन्ही खरेदी रजिस्टर कोर्टाकडून कॅन्सल व्हाव्यात म्हणून रीट दाखल करण्याचा आदेश 5 मार्च 2026 ला देतो असे आश्वासन दिल्याने या मागण्या मान्य करत शेतकरी धीरज तिवारी यांनी आपले उपोषण तूर्त स्थगित केल्याचे खर्डी शिवसेना प्रमुख यतीन दानगे यांनी सांगितले असून पुढील 15 दिवसात पीडित शेतकरी कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास पुन्हा उपोषण सुरू करण्याचा इशारा देखील खर्डी शिवसेना प्रमुख यतीन दानगे यांनी माध्यमांशी बोलताना दिला। यावेळी गणेश कोर, गणेश कणकोसे तसेच शेतकरी धीरज तिवारी यांची आई व बहीण सलोनी उपस्थित होते। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।